औरंगाबादमध्ये भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित विद्यार्थिनींनी भरलेल्या ऑटोला धडक दिली. शहरातील महाराणा प्रताप चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग 19 वर गुरुवारी ही घटना घडली. या घटनेत सुमारे 8 विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. चालक महामार्गासह फरार झाला. घटनास्थळी स्थानिक लोक जमा झाले आणि जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले. या मुली औरंगाबादला क्लासेससाठी जात होत्या. सदर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ओपी बायोलॉजीचे संचालक ओमप्रकाश कुमार आणि लक्ष क्लासेसचे संचालक पवन कुमार यांनी सांगितले की सर्व विद्यार्थी दररोज ऑटोने औरंगाबादच्या क्लासेसमध्ये येत असत. गुरुवारी सकाळीही वरुण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंगरा वळणावरून सर्व विद्यार्थिनी एका ऑटोने औरंगाबादच्या क्लासला येत होत्या. यातील काही विद्यार्थिनी इंटरमिजिएट तर काही स्पर्धात्मक विद्यार्थिनी आहेत. महाराणा प्रताप चौकातून शहराकडे जाण्यासाठी ऑटो वळत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या अनियंत्रित महामार्गावर धडकल्याने ऑटो उलटला. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 8 विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या मुली जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये वरुण पोलीस स्टेशन हद्दीतील पोखराही गावातील रहिवासी निभा कुमारी, अनुकुमारी, वर्षा कुमारी, पूजा कुमारी, मोनल कुमारी, रिया कुमारी, उर्दिना गावातील रहिवासी, मनीषा कुमारी रहिवासी बसदिहा आणि पम्मी कुमारी, नवादा गावातील रहिवासी आहेत. चालक महामार्गासह फरार झाला. घटनेनंतर हिवा चालक हिवासह घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी सर्व जखमी विद्यार्थिनींना उपचारासाठी सदर रुग्णालयात नेले आणि कोचिंग शिक्षक व कुटुंबियांना याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्य आणि शिक्षक रुग्णालयात जमा झाले. या माहितीनंतर कोचिंग शिक्षक ओमप्रकाश कुमार आणि पवन कुमार आपल्या सर्व विद्यार्थ्यांसह सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सर्व जखमी विद्यार्थिनींची प्रकृती जाणून घेतली. मात्र काही वेळाने कुटुंबियांनीही सदर हॉस्पिटल गाठले. या काळात सदर रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते. या घटनेत जखमी झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल.